सरपंच आहेत, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यस थँक्यू व्हेरी मच महागुरु सर. थँक्यू लहू. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे विनर सामना खेळवला जातोय. रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंदर यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 ही सुंदर रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. आज स्पर्धेची आपण तिसरी रजनी पाहतो आणि विनर म्हणजेच राजा राणी गोट पहिल्या मॅचमध्ये खरं तर विजय संपादित केला आणि त्यानंतर स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली बी ही टीम देखील पहिला सामना जिंकलेली आहे. त्यामुळे आता मात्र सेकंड फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील. पेठाली संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते म्हणजे राजा राणी गोट संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले टीम राजा राणी गोट संघाची. सामन्याला सुरुवात करायची बघा. जास्त बेल घेऊ नका. वेल खूप जीवना खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण आहे की टाइम इज नेबर वेट फॉर एनीवन. वी हॅव टू वेट फॉर टाइम. वेल कधीच कोणाची वाट पाहत नाहीये तर वेळेची आपल्याला वाट पाहावी लागतो. यस जरूर. आणि आम्ही पुन्हा एकदा विनंती करू पहिल्या फेरीतील फ्रेश मॅच जी म्हणजे तिसरी मॅच असेल पहा. कालभैरव कलंबोली आणि स्वर्गीय कुशलदादा 11 डोंगरेचा पाडा. आपण देखील इनिंग ब्रेक नंतर टॉस केलं जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू टॅप केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात. एक धाब्याने अकाउंट ओपन केलं. इथं धावसंख्येचा आपण पाहतो धावसंख्येचा श्री गणेशा बॅटिंग करत असताना राजा राणी गोट. सलामीची जोडी प्रसाद पाटील आणि राहुल पाटील फलंदाजीसाठी सज्ज झालेत. पिवंत षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये श्रीधर केनी. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये श्रीधरनं फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली होती. 2 षटक त्याने हाताळले. अतिशय दमदार षटकं हाताळली होती श्रीधरनं. आता मात्र गती या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले जास्त. इथे मात्र रनआउटची संधी डिरेक्ट हिट केला जातोय आणि तिथून मात्र 1 धाव कंप्लीट केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल आणि तिथून मात्र फेक ही चुकीची राहिली आहे. तिथून मात्र 1 धाव अजूनही कंप्लीट. पंचांचा इशारा येतोय. यस चेक केलं जाईल की हा रनआउट आहे की नाही. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सेफ आहेत का हे आपण रिप्लेच्या माध्यमातून अगदी इथे चेक करणार आहोत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून इथे आपण चेक करतोय. यास फलंदाज इथून पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या जाईल पुढे ती म्हणजे 3 या आकड्यावरती बिनबाद. फेकी चुकीची राहिली. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना राजा राणी गोट संघाने उचलला. तर आदरणीय अनिलजी मुंबईकर साहेबांचं शुभागमन यावं आपण अतिथी मंचावर. आपलं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. श्रीधर केनी मैदानाच्या आतमध्ये पिवंत षटक घेऊन. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. मिडॉनचा क्षेत्ररक्षण तैनाती त्याने विकेटचं पतन. पहिला देत हद्रा. खरं तर बॅटिंग करत असताना राजा राणी गोट संघाला फलंदाज राहुल पाटील. बॅक टू द डगआउट. प्रयत्न होता गती खरं त्या चेंडूमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळेल. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर उसले घेणारा आणि गती देखील जास्त होती. त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये चांगला संपर्क नाही. मिड ऑफमध्ये अतिशय दमदार झेल घेतला आणि पहिला करार झटका बॅटिंग करत असताना राजा राणी गोट संघाला फलंदाज राहुल बाद जोडतोय. इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. रुपेश पाटीलच्या बॅट मधून येतो हा दमदार स्ट्रोक. शानदार चौकार. बघा रुपेश पाटीलने जगन्नाथ मुंबईकर चिंद्रंग गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचं आगमन झालं. त्यांच्या समेवेत जयवंत इथे आपण पाहतो जयवंत मात्रे नागझरी यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने चौकाराने इथे स्वागत केलेलं आहे की अतिथी देव भव. अगदी रडारमध्ये चेंडू होता. लेग स्टिकला अगदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि डीप स्पेल एग्रीजरमध्ये त्या चेंडूला फक्त दिशा दाखवली. चौकार करता चेंडू गेला. यावेळी लाईन चेक केली जाते.
पंचाचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मागील मॅचमध्ये श्रीधरनं 3 धावा खर्च केल्या होत्या. या मॅचमध्ये थोडासा मागणा ठरतोय. टोटल 8 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांनी अजून एकदा इशारा केलाय. हा चेंडू दंडित केलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये हा चेंडू असेल. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 9. लगातार 2 चेंडू वाईड फेकले जात आहेत श्रीधर केनीच्या माध्यमातून. फलंदाजी मार्ग रुपेश पाटील आपण पाहतो. चौकार जरूर आला एक. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पॉइंट रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न. अगदी गती त्या चेंडूवरती होती. बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. ते सर्रार रफ्तारचा सौदागर म्हणून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो श्रीधर केनी. डॉट बॉलची समाप्ती. मागील 2 चेंडू अवांतर फेकल्यानंतर तिसरा चेंडू इथे चांगला फेकला जातोय. यावेळी देखील पहा क्या बात आहे. कलात्मक रचनात्मक शॉट A1 क्वालिटीचा रुपेश पाटीलच्या बॅट मधून येतो शानदार षटकार. या चिंद्रन चेर डोंगरी मुजबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलय बघायला माझ्या मुजबा देवीच्या पालखीला. माझ्या आईची पूजा करा आईला फुल वाहा आईची आरती करा आईची सेवा करा. या चिंद्रन चेर डोंगरी मुजबा देवी नठान मांडीला. डीजे मास्टर आमचे आदेश पाटील तुमचं कौतुक करावे लागेल. पंचांच्या भूमिकेत आपण इथे पाहतो सत्यपान काकडे आदई, त्यानंतर सुनील तांडेल बेलवली, प्रशांत फडके यांना आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने. डोंगराचा पाडा या संपूर्ण विभागात अतिशय चांगल्या प्रकारे पंचांच्या भूमिकेत त्यांचा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी योगदान लाभलं. आणि उद्याच्या दिवशी मात्र पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आगमन या स्पर्धेकरता होणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स आमचे मित्र लवेश तिघे यांच्याकडे बोलूया. टोटल एक षटकाच्या खेळी टोटल 15 धावा फलकावरती लागले. श्रीधर केने थोडासा मागणा राहिला. इथून मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीसाठी पेठाले बी संघाचा प्रीतम केनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 4 षटकाचा सामना असेल याच्याकडे लक्ष द्या. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकाचे असतील. पहिल्या फेरीतील 5 षटकाचे सामने आपल्याला या शृंखलेमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी प्रीतम केने कमबॅक करून देईल का पेठाले टीमला हे देखील पाहणं गरजेचं. इथे देखील ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला जातोय. ऑन साईडचा वाईडिश लॉंगॉनला खेळाडू तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. तर आदरणीय कमलाकर कदम साहेबांचं शुभागमन होतंय. तर इथे एक साइड बघा कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे आणि बघा गेंदबाज एक बार फिर से तैयार होंगे. ये अच्छी गेंद थी, इस बार गेंद जाएगी शॉर्ट पाइन लेके रीजन में. वहां पर फील्डर तैनात है, एक ही रन मिलेगा. सन्मान्य कमलाकर कदम जे कामगार क्षेत्राशी निगडीत आहेत आणि एक साइड बॅटरी खऱ्या अर्थाने ज्या कंपनीमध्ये त्यांना लीडर होण्याचं भाग्य लाभलं त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. प्रीतम केनीचा हा चेंडू अगदी लाईन्थ मध्ये चेंडू टाकला होता. रडार मध्ये चेंडू आला. फलंदाज रुपेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक. शानदार षटकार. प्रशांतदादा ठाकूर पनवेल तालुक्याची शान हायवन मॅन प्रशांतदादा ठाकूर पनवेल तालुक्याची शान हायवन मॅन प्रशांतदादा ठाकूर. प्रीतम गोलंदाजीवर फुलटा चेंडू दिशा दाखवले. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू आहे परंतु चोते चूक मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना राजाराणी घोटला येतोय चौकार. 4 रन. जय जय महाराज. तर पुढील होणारी मॅच पहा. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकला. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी नकार दिलाय. पहिला पुकार देऊ आम्ही काल भैरव
कलंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल डोंगराचा पाडा. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपल्याला लगेचच रिपोर्टिंग करायचे, टॉस केला जाणार आहे, याच्याकडे लक्ष द्या. आपण जर लेट आलात तर लगेच तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. तर निश्चित स्वरूपात यानंतरची लढत असेल काल भैरव क्रिकेट संघ कलंबोली विपक्ष गावदेवी डोंगराचा पाडा कुशाल 11 या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. डोंगराचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, समाजामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो ते आदरणीय भीमशेठ फडके डोंगराचा पाडा आणि त्यांच्या समेत वाबंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पौरशवन एकनाथ शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आम्ही सरसे स्वागत करत आहोत. यस, 2 षटकाच्या करेज टोटल धाव फलकावर धावा अगदी चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना राजा राणी गोट संघ जाऊन पोहोचला 1 बाद 29 धावा धाव फलकावरती, म्हणजे 14.50 ची सरासरी अद्याप राजा राणी गोट संघाने गाठलेली आहे. चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात करून देताना बॅट्समॅन आपण पाहू शकाल प्रसाद पाटील आणि रुपेश साळुंके यांच्या माध्यमातून दमदार केली साखर झालेली आहे. राऊंड द विकेट, इथे मात्र प्रहार केलाय, हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर येतोय फलंदाज रुपेश साळुंकेच्या बॅट मधून हा तडका. साळुंके इज ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग. यावेळी देखील अखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र झेल घेतला तो अगदी उलट दिशेला, हा टिपलाय झेल, संपलाय खेळ. रुपेश साळुंके मैदानाच्या बाहेर. नावाचा चालतोय बोलवाला नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ. तर रुपेश ठोंबरे खानाव जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. व्यासपीठावर कामगार क्षेत्राशी संलग्न असणारे व्यक्तिमत्व अनंता काना पाटील अर्थात A.K. पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य चिंद्राण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत प्रकाश घरात त्याचबरोबर आमचे जो इथे निश्चित स्वरूपात आपण पाहतो दिलीपदादा उपस्थित आहेत. दिलीप गांधी मालकर यांचं मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बघा, इथे गावदेवी खुशाल 11 डोंगराचा पाडा क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या संगणकाने लगेच संपर्क साधावा. तर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर विकेट आणि इथे पहा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वन्स अगेन वन मोर येतो शानदार षटकार. षटकाराच्या साह्यानं धाव फलक मुसंडे मारते. टोटल 41 धावा धाबा फलकावरती. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना राजा राणी घोट संघाचे फलंदाज इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑफला खेळाडू चुकी होते. फिल्डिंग खरं तर खराब राहिले या इनिंग मध्ये. खरं तर गोलंदाजी करत असताना पेठाली बी संघाची आणि तिथून मात्र फायदा उचलतायत 2 फलंदाज राजा राणी घोट संघाचे. आपण पाहतो प्रसाद पाटील आणि प्रणय पाटील आपण पाहतो. 2 धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 43 धाबा धाबा फलकावरती. राऊंड द विकेट लावून द कार्पेटच्या साहाय्याने डिप स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र 1 धाव, फेकी चांगली राहिली. एका धाबेच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. टोटल 44 धाबा धाबा फलकावरती. ऋषी केनी आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2 षटकार ऋषीला जरूर इथून टोकलेत. फलंदाजी चांगली राहिले राजा राणी घोट या टीमची. 3रं षटक मार्गस्थ. थोडासा रिदम चुकलाय, त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहतील गोलंदाज ऋषी केनी. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि त्यानंतर मात्र
चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रणयने देखील एक षटकार ठोकलाय. यावेळी देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 3. बॅटिंग करत असताना राजाराणी घोट संघाला फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू द डगआउट. शुभम जोशी पेठ यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. तर 3 षटकाच्या करीस टोटल धावफलकावर धावा आपण पाहतो. बॅटिंग करत असताना राजाराणी घोट 3 विकेट. नंतर टोटल धावा संख्या आपण पाहतोय 44. 44 धावा 3 बाद अशी सुरुवात राहिली. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल राजाराणी घोट संघाच्या फलंदाजाचा बोलबाला राहिला पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज राहतील परेश केनी. इथून पाहूया कशा प्रकारे परेशची गोलंदाजी राहील हे देखील पाहणं महत्वाचं. नेरे टीमचं पहा इथे खरं तर शुभागमन होते, त्यांचं देखील सरचे स्वागत. पहिला चेंडू बीट केलाय पहा. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नव्हता. दोन्ही एंड करून धाव घेण्याचा प्रयत्न, त्यामुळे बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. पंच सुनील तांडे सर आम्हाला कळवत आहेत की बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आहे. स्वेरलेख पंच आपण पाहतो. प्रशांत फडके डोंगरेचा पाडा सरांना आपण पाहतो. दमदार पंचांची भूमिका बजावत असताना आपण पाहतो. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सत्यवानजी काकडे सर जोडले गेलेत, त्यांचं देखील सरचे स्वागत. 4थं षटक प्रगतीपथावर. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज परेश केने. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू आहेत. बॅकअप चांगला राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं राहिलंय. धावा वाचवले जात आहे टीम पेठाली बी संघासाठी. एक धाव जरूर येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल धावा 46 धावा धावा फलकावरती लागलेत. उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये जलद गतीने धावा काढण्याचा प्रयत्न जरूर इथून फलंदाज राजाराणी घोट संघाचा जरूर असेल. इथून धावा वाचवाव्या लागतील गोलंदाजी करत असताना परेश केनीला, कारण 3 षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च केल्यात. ऑफसाईडला ड्राईव्ह केला जातोय. वाडी स्ट्रॉंग आपला खेळाडू. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि तिथं मात्र चुकी होते. फेकी देखील चुकीची राहिली. कलेक्टिंग लाजवाब होती, परंतु तिथे विकेट किपरकडे फेकी चुकीची, त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तर इथे डोंगराचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भीमशेठ फडके यांचं आगमन झालेलं आहे. भीमशेठ यावं आपण व्यासपीठावर. आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. अखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांकडून आपण पाहतो. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 50 धावा 50 कंप्लीट केली जाते. बॅटिंग करत असताना राजाराणी घोट. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये खरं तर अप्रतिम बॅटिंग राहिली ती राजाराणी घोट संघाची आपण पाहतो. तर पुढील होणारी मॅच कालभैरव कळंबोली. आम्ही विनंती करू की आपण यावं. डोंगरेचा पाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. इथे पहा प्रॉपर टायमिंग जुळलंय का. यस, मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आणि तिथं मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. फलंदाज प्रणय पाटील बॅक टू द पवेलियन. शेवटच्या चेंडूवर इथून किती धावा इथून मिळवल्या जातील याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करूया. टोटल 50 धावा फलकावरती लागलेत. शेवटचा चेंडू
अकुट टप्प्याचा चेंडू टाकला होता बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्या बात आहे अतिशय दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला शेवट गोड केला जातोय आल्या आल्या प्रदीप पाटील ठोकतोय चौकर आणि चौकराच्या मदतीनं धाव फलक 54 धाब्यांवरती आणि 55 धाब्यांचं टार्गेट इथून सेट केलंय ते म्हणजे स्वर्गीय महादेव काका सुभाष 11 पेठाले बी संघासमोर. थँक्स लवी दिघे ते नाणेफेक केली जाणार आहे. हा कमलाकर कदम यांना इथे आम्ही आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. निश्चित स्वरूपात एका बाजूला काल भैरव कलंबोली विपक्षय गावदेवी कुशाल 11 डोंगरातापाडा क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. चला बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. टेलसाठी पुकार देण्यात आलेला आहे आणि नाणेफेक मात्र इथे हेड गावदेवी कुशाल 11 डोंगरातापाडा क्रिकेट संघाच्या बाजूने संगणक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो नाणेफेक करणारा क्रिकेट संघ शक्यतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारत असतो. त्या पाठीमागचं रिझन अर्थात उद्देश काय असतो. आमची चांगली गोलंदाजी आहे म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गोलंदाजी तुमची अतिशय सक्षमरित्या आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कालभैरव कलंबोली क्रिकेट संघ बिल्डर्स सुप्रसिद्ध बिल्डर दिनेश शेठ पोपेटा यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. फलंदाजी खूप त्यांची मोठी भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आणि भारतीय जनता पार्टी चिंद्रण यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल. कसं वाटतं आयोजन आपल्याला. आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्ही पण इथे येऊन खेळतो तिथे प्रॅक्टिस करतो आणि आयोजन आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. कालभैरव संघाने नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. चला मनपूर्वक तुमचं आम्ही दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. सन्माननीय कलंबोली गावातील सुप्रसिद्ध बिल्डर्स आणि कालभैरव कलंबोली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आता जर्सी आपण इथे पाहतो दिनेश शेठ पोपेटा यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर AK पाटील साहेब तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. त्यानंतर सन्माननीय भीमशेठ फडके जिथे धोंगड्यातापाडा क्रिकेट संघाचा विषय या खऱ्या अर्थाने धोंगड्यातापाडा क्रिकेट संघाला नेहमी ते लीड करत असतात. भीमशेठ याबा आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. कमलाकर कदम यांचा सन्मान इथे केला जाईल. आपल्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने अजय या आपण त्यांचा सन्मान इथे करावा. कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे व्यक्तिमत्व आहेत कमलाकर कदम यांचा यथोचित सन्मान रोशन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ चिंद्रण आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. भारतीय जनता पार्टी चिंद्रण यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम ज्या दमदार नेतृत्वाने केलेलं आहे ते सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचं आपण इथे घटक बनलेला आहात. या निमित्ताने आपला हेतूचे सन्मान केला जात आहे. जगन्नाथ मुंबईकर चिंद्रण यांचा सन्मान इथे केला जाईल. जगन्नाथ या आपला सन्मान इथे केला जाईल. आज आमचे AK पाटील साहेब बघा त्यांची संपूर्ण टीम सहकारी इथे उपस्थित आहेत. AK पाटील चिंद्रण म्हटलं ना समाजामध्ये नेहमी त्यांचा आदर सन्मान केला जातो. यापूर्वी त्यांना सदस्य होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं तर इथे चेतन कदम यांच्या शुभ हस्ते जगन्नाथ मुंबईकर चिंद्रण गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान केला जाईल आणि नागझरी गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व जयवंत म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. या भाऊ या आपला सन्मान इथे केला जाईल. नागझरी क्रिकेट संघाचे संघनायक रुपेश म्हात्रे यांचे ते पिताश्री आहेत. या आपला सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सामन्याकडे आपण लगेचच बोलणार आहोत. काही क्षणातच आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील सरपंच साहेब त्यांच्या समवेत गणपत शेठ कडू माजी सरपंच अनंत शेठ कडू माजी उपसरपंच त्याचबरोबर मुंबईकर आमचे एकनाथ शेठ मुंबईकर नरेश सोनावणे विद्यमान माजी उपसरपंच चिंद्रण रोहिदास शेठ पाटील हे सर्व सहकारी संतोष देशेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्रण यांचं आगमन इथे होईल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना आम्ही अनंत शेठ पाटील यांच्या वतीने अर्थात AK पाटील साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देताना बोलतो. आमचे समालोचक लहू फडके एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक यांच्याकडे बोलूया. थँक्यू सो मच महागुरू सर. थँक्यू सो मच लवेश दिघे. सामन्याकडे बोलूया. फर्स्ट बॉल 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी अगदी लोअर फुलटॉस भरपूर चांगला चेंडू होता. अगदी
गॅप शोधत होतं बॅटिंग करणाऱ्या टीमचा ॲज अ स्ट्रायकर मॅन. अगदी पाहिलं तर संदीप पाटील आणि परेश केणी. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार आहे. सुनील सालुंके आक्रमणाला इथे मात्र सुरुवात केली आहे. संदीपनं मात्र इनसाइड आउटचा देखणा फटका होता. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होतील. काही क्षणासाठी वाटलं की दुसरे धावेकरिता अगदी रिक्स घेतली गेली आहे, परंतु परेश खंडे सांगितलंय यस इट्स माय कॉल आहे, मी डेंजर एंडला पळतोय त्यामुळे मी पोहोचेल तिथपर्यंत. अगदी 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं खातं उघडलं गेलं स्वतः फलंदाज संदीप पाटीलचं आणि स्वतः टीमचं सुद्धा. अगदी बॅटिंग करण्यासाठी जी टीम उतरली गेले ते म्हणजे स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेटाली. खरं तर या टीमला आज पुरस्कृत केले ते आमचे साईड डेव्हलपर्सचे ऑनर विवेक दादा किणी. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका सजवला परंतु मिस टायमिंग आहे. शॉट लॉंग लेगला इथे मात्र पहिला झेल टिपला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज संदीप पाटीलला इथे परतावं लागते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पेटाली टीमने 40 धावा बनवण्यासाठी 5 षटकामध्ये 8 गडी गमावले होते. परेश केणीची बॅटिंग भरपूर चांगली झाली होती, परंतु या मॅच मध्ये काय होईल 54 धावा बनवायच्यात. पुढील बॉल टाकण्यासाठी रिलीज करते वेळी थोडीशी अडचण झाली आहे. परत एकदा सुनील सालुंके गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक अगदी 5 चेंडू समाप्त झाले. शेवटचा बॉल आहे. अंतिमचा बॉल डिफेन्सिव्ह केला. अगदी यॉर्कर होता. अगदी सन्मान दिलाय. दुसरीचा प्रयत्नच राहील इथे मात्र नकार आलाय. शेवटचा बॉल समाप्त झालाय. सांघिक कोट्यातील पहिलं षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 1 गडी बाद 8 धावा. क्रिकेट संघ चिंद्राना यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्यांच्या संकल्पनेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समीपेत वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्त पारायण श्री बालाराम देशेकर यांचं आगमन झालेलं आहे. आणि ढोंगराचा पाडा
गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भीमसेठ फडके यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. पाहुण्याचं वेलकम करूया. आदरणीय सन्माननीय एकनाथजी देशेकर साहेबांचं मोस्ट वेलकम आहे, स्वागत आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे स्वागत करण्यासाठी फलंदाज इथे मात्र तयार आहे. अगदी नटराज स्टाईलनं चेंडूला लॉंग लेगला इथे मात्र पाठवले गेले परेश खणीच्या माध्यमातून. या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली एका धावेच्या मदतीनं. गोलंदाज परण पोरजी अगदी कमी कालावधीमध्ये राजा राणी टीम मध्ये त्याची एंट्री झाली आणि खरं तर त्या प्रवेशामुळे आणि राजा राणी टीमची जी उणीव होती ती त्याने बासू दिली नाही. जी गोलंदाजी कमतरता होती ना ती त्याने भरून काढली गेली. कमी कालावधीमध्ये भरपूर चांगला परिचित राहिला तो म्हणजे परण पोरजी. एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. कारण त्यांच्या संकल्पनेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि सन्मान केला जात आहे. भारतीय संस्कृती हिंदू परंपरा ही अतिथी देव भव, परंतु ते स्वतः आयोजक आहेत. अतिथी म्हणता येणार नाही, परंतु एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना आम्ही इथे मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. थँक्यू सो मच. साहेबांचं फटाक्याच्या आतिषबाजीने इथे मात्र स्वागत केलं जाईल. गोलंदाज परण पोरजी तयार आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल, खराब बॉल. अगदी ऑन साइडला टर्न केलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज 6 धावा. प्रीतम केणीसाठी आकाशजी केणी यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि इथे 500 रुपये मिळवलेत त्याने. नेक्स्ट बॉल परण पोरजी तयार आहे. समोर खेचून काढलाय लॉंगांच्या रिझल्ट. इथे मात्र खेळाडू तैनात. 1 धाव तर आरामात इथे मात्र कम्प्लीट होईल. षटकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर अगदी गोलंदाजानं दिलं गेलंय. सिंगल इथे मात्र फलंदाजानं मिळवले. एका धावेच्या मदतीनं धावपालकावरती अगदी पाहिलं तर 16 धावा धावपालकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. 3 चेंडू आतापर्यंत परण पोरजीचं समाप्त झाले. 8 धावा खरं तर या 3 बॉल मध्ये त्याने खर्च केल्यात. स्ट्रायकर एंडला खरं तर इथे मात्र परेश केणी आलेत. परण पोरजीवरती थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न या फलंदाजाकडनं डेफिनेटली केला जाईल. नटराज स्टाईलनं चेंडू आता चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. एका टप्प्याच्या मदतीने चौकार आलाय. मजबा परण पोरजीने आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. त्याच्यातले 2 जे सिंगल आलेत ना ते भरपूर चांगले चेंडू होते, परंतु जे 2 मोठे पटके लागले ना ते चेंडू भरपूर खराब होते. जो फुलटॉस चेंडू फेकला होता त्याच्यावरती षटकार आणि षटअप लाईनचा चेंडू हा होता त्याच्यावरती अगदी चपराक दिली परेशकडनं. चौकार इथे मात्र वसूल केला. म्हणजे जे 2 सिंगल आले त्या चेंडूची ती लाईन खरं तर इथे मात्र परण पोरजीला साकारावी लागेल. जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, या मॅच मध्ये विजयाचा शिक्का इथे मात्र उमटवायचा असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे अशा प्रकारचे खोलात टाकणारे चेंडू अगदी फलंदाजाला भ्रमित करून टाकतात. दुसरीचा प्रयत्न 2 धावा प्रेशराईज केलं होतं पहिल्याच कॉल मध्ये प्रीतम आणि खरं तर परेशनं. अगदी जेव्हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला आय थिंक तिथेच मात्र कॉल दिला की यास इथे आपण 2 धावा घेऊ शकतो, कारण का समोरच्या दिशेला थोडंसं लेझी. तर सन्माननीय आपण इथे पाहतो वैकुंठवासी हरिभक्त पारायण यमुनाबाई नामदेव पाडेकर यांच्या स्मरणार्थ ज्यांनी या स्पर्धेला अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे ते दिनेश शेठ पाडेकर माजी सरपंच चिंद्रण यांचं आगमन होत आहे. आणि इथे फलंदाज बघा त्यांच्या समवेत अनंत शेठ कडू आपले स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. जेल तर टिपला गेलाय परंतु इथे रेफर गेले तिसऱ्या पंचाकडे हाईट फॅक्टर चेकआउट केलं जाईल. अगदी 13 मध्ये 33ची गरज असताना हा देखणा फटका होता, परंतु बॉल खराब होता, फुल टॉस होता, परंतु हाईट फॅक्टर इथे मात्र चेकआउट केलं जाईल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये खरं तर इथे लाईव्ह टेक्निकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून इथे चेकआउट केलं जाईल. राम पाटील या आपण.
डिसिजन पेंडिंग आहे. अगदी कुशल मुवमेंट आहे मॅचचे. फुलटॉस बॉल होती, झेल सुद्धा अगदी समोरच्या दिशेला टिपला होता, चांगला झेल टिपला होता, परंतु लगेच रेफर केलं गेलं यार इथे हा चेंडू ज्या पद्धतीनं रिलीज केला गेला, हाईट फॅक्टर इथे मात्र चेकआउट केला जाईल. क्लोज एन्काउंटर, अगदी सामना कुशल मुवमेंटला आहे. जर विकेटची कत्तल झाली तर मात्र इथे पेटले संघाला अडचणी, आणि जर इथे नो बॉल दिला तर गोट टीमला या अडचणी होतील, कारण का पुढील चेंडू फ्री टी पाहायला मिळेल, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. अगदी फिल्डिंग ही सजवता येणार नाहीये, कारण का हा षटकातील शेवटचा बॉल आहे. जर नो दिला गेला तर फिल्डिंग परत एकदा त्याच पद्धतीने सजवावी लागेल, आणि जर नो नसेल तर मात्र गोलंदाजी एंड सुद्धा बदलले जाईल. त्यामुळं डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन आपल्यापर्यंत लवकर येईल याची अपेक्षा आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे मुख्य आयोजक आणि ऑफिशियल पंच आमचे रामचे पाटील सर इथे मात्र चेकआउट करतात. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लिअरिटी, खरं तर एक गमक राहिलं. जितू दादा गोंदले आणि टीम प्राप्ती लाईव्ह डिजिटलच्या माध्यमातून हे चेकआउट केलं जातं. आत्तापर्यंत धावा जर या चेंडूचा अपवाद वदळला तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या चेंडूचं गणित इथं मात्र जोडलं जाई नाही. यार इट्स नो बॉल, नो बॉल आहे. आमदार चषक हे खेळाडूंना ग्रामीण भागामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ठेवले. जर या क्रिकेट संघामध्ये पुढे जाण साठी नवीन संकल्पना आखली गेली. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल आहे, उडवला हवेमध्ये, अगदी नदीच्या पात्रामध्ये चेंडू जाऊन विसावला जाईल. इट्स अ मॅक्सिमम फ्रीड वरती षटकार. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेब क्रिकेटचा आनंद घेतात, आणि त्यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. क्या बात आहे, भरपूर मोठं पारितोषिक आहे साहेबांच्या वतीनं. धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा, 55 धाब्यांचं टार्गेट होतं. आता मात्र 25 धाब्याची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. आकाशजी केणी यांच्या वतीनं प्रीतम केणीसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आतापर्यंत 2 षटकार प्रीतम केणीनं लावले गेले, म्हणजे 1000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जरूर दिले जातील. बघा इथे दिनेश शेठ पाडेकर माजी सरपंच चिंद्राणा यांच्या वतीने सुद्धा सन्मानित दिनेश शेठ पाडेकर माजी सरपंच चिंद्रण यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल दिनेश शेठ पाडेकर साहेब आपलं स्वागत आहे. एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या वतीने 2 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचंही आम्ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आभार इथे व्यक्त करत आहोत. 12 चेंडू 25 ची गरज आहे सर, आणि इथे प्रणय पाटील आलेत गोलंदाजीला, आणि समोर परेश केणी डाव्या हाताचा फलंदाज. ऑनसाइडला टर्न केलं, कॅचची संधी, सामन्याला टर्न करणारा हा क्षण इथे मात्र पाहायला मिळतोय. सुंदर झेल टिपला गेलाय, आणि महत्वाचा फलंदाज परेश केणीला इथे अखेरकार तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. या रायगड जिल्ह्यामध्ये आजच्या ओव्हर मध्ये जरूर चांगल्या धावा बनत होत्या फिटाली टीम साठी, परंतु इथे जसं गोलंदाज प्रणय आले आणि त्याने पहिल्या चेंडूवरती यश मिळवून दिलंय.
अगदी मॅच मध्ये इन करणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. व्हॅल्युएबल विकेट होती खरं तर राजाराणी घोट टीम साठी. फलंदाज परेश केणीचे अगदी त्याला इथे मात्र स्वस्तामध्ये गारद केलंय. जर का विचार केला तर 7 बॉल मध्ये 13 धावा जरूर बनवल्या गेल्या, परंतु त्याला चांगली साथ खरं तर प्रीतम केणीने आतापर्यंत दिले. परत एक त्या डाव्या हाताचा फलंदाज अगदी स्ट्रायकर एंड तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज ऋषिकेश. ही प्लॅनिंग आहे, ही रणनीती आहे, हा डावपेच करत इथे पेटली टीम आखण्यासाठी तयार आहे. प्रणय तयार आहे. डाव्या हातामध्ये फास्ट फलंदाज परत एकदा कॅचची संधी आहे. तोच खेळाडू त्याच रिझल्ट मध्ये वॉट अ कॅच. बॅक टू बॅक दुसरा हातात येतोय गोलंदाज. फलंदाज बाद आहे इथे. या चिंद्रन चेर डोंगरी मुजबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलय बघायला माझ्या मुजबा देवीच्या पालखीला माझ्या आईची पूजा करा आईला फुलवा. प्लॅन इथे खरं तर बेठाली टीमचा अनसक्सेसफुल झालाय. प्लॅन बी इथे वापरला जरूर होता, परंतु त्यालाही इथे मात्र अगदी नसता नाबूद केलंय गोलंदाजानं. कारण का डाव्या हाताचा गोलंदाज नॅचरल अँगल अगदी टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळतो ना, अशा मुवमेंटला इथे मात्र हा डाव्या हाताचा फलंदाज इथे मात्र हाही काही करू शकला नाही. आणि ऑन ट्रेकची संधी खरं तर इथे गोलंदाज प्रणय पाटीलसाठी मात्र चालून आली आणि फलंदाज स्ट्रायकर एंडला आता कौशल केने आलेत. मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे, सक्षम फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्यानं पेटली टीमसाठी राहिले. कौशलवरती आता जबाबदारी आली की सर्वप्रथम ऑन अटॅकची जी संधी खरं तर प्रणय यानं इथे मात्र निर्माण केली, त्या संधीला इथे मात्र दूर घालवायचंय. ऑन अटॅक वाला चेंडू इथे मात्र रनआउटचा संधी सुद्धा निर्माण होती, परंतु इथे यष्टीरक्षकाने सांगितलं यस इथे जाऊ द्या, चला एक धाव मिळाली काही हरकत नाहीये. या मॅच मध्ये आपण जरूर इन्कर होतोय, कारण का 12 मध्ये इथे 25ची गरज होती, आता 3 मध्ये फक्त एकच धाव. याचा अर्थ आता 15 चेंडू आपले 9 चेंडू शिल्लक आहेत आणि एकंदरीत इथे 24 धाव्याची गरज आहे. अगदी सामना फसत चालला मी तर म्हणे पेटरी टीमसाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी तुम्हाला आता प्रीतम केणी. हाफ ट्रॅकर होता, इथे मात्र संधी गमावली प्रीतमनं, कारण का झपकड आधीच बॅट इथं मात्र फिरवली गेली. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, अगदी बॅट वरती करायची होती. जर बॅटच्या टोल एंडला जरी हा चेंडू बस्ट झाला असता तरी एक चांगला फटका इथे जरूर पाहायला मिळाला असता. शॉर्ट अँड पुल करायचं होतं आम्ही संधी, परंतु गमावली गेली. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल तयार आहे. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, एक धाव तर जरूर बनेल आणि तिथे थांबावं लागला आय थिंक, कारण का इथे खेळाडू तैनात आहे. 7 बॉल आणि 23ची गरज आहे. मस्ट निडेड बॉल आहे खरं तर पेटाली टीमसाठी, परंतु दुविधा निर्माण आहे फलंदाजाकडे. कारण 7 बॉल आणि 23 इथे जर का चांगला फटका, विकेटही थांबवायच्या, दावाही बनवायच्या, अशा परिस्थितीमध्ये दुविधा निर्माण आणि गोलंदाज इथे मात्र वरचढ कामगिरी करत असताना गोलंदाज प्रणय पाटील काय कमालीची गोलंदाजी, निर्णायक षटक घालतोय. शेवटचा बॉल उडवलाय उंच उंच आणि उंच लांब षटका ठोकलाय. मी निघालो राम लगेच सामन्याला सुरुवात करावी. व्यासपीठावर आपण पाहतो चिंद्रंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा दीपक फर्टिलायझर सारख्या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत असणारे श्री मनोज कुंभारकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अनुसूचित जाती जमातीचे विद्यमान सदस्य भारतीय जनता पार्टी मोर्चा आपण नरेश सोनावणे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. गणपत शेठ कडू माजी सरपंच चिंद्रण 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे आणि सायराज इंटरप्राइजेस रोहिदास शेठ पाटील यांच्या वतीने 10,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल मनोज कुंभारकर यांचं मात्र इथे फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. थँक्यू सो मच गुरु. चला मॅच कडे आपण बोलूया. 6 बॉल शिल्लक, 17ची गरज, गोलंदाज तयार आहे. प्रसाद पाटील तयार आहे.
आणि समोर फलंदाज अगदी तुम्ही पाहिलं तर प्रीतम केणी आहे. यॉर्कर दाखवला गेला, पहिल्या चेंडूवरती लावली अपील आहे, परंतु इथे धाव जरूर पूर्ण केली जाईल आणि पंचांचा इशारा आहे. इट्स अ लेग बायज. 16 धाव्यांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. मॅच अगदी टर्न होईल ते मात्र होण्याची दाट शक्यता आहे, कारण का ज्या पद्धतीनं जो षटकार खरं तर कौशल केणीनं लावला गेला होता ना, गोलंदाज प्रणय पाटील वरती शेवटचा बॉल होता 5 मध्ये ज्यानं 2 धावा दिल्या होत्या, त्या गोलंदाजावरती तो चेंडू अगदी उंच आणि उंच लांबच लांब पाठवला गेला षटकार. आणि खरं तर तोच फलंदाज आता स्ट्रायकर एंडला जबाबदारी फार मोठी आणि ती स्वीकारण्यासाठी त्याने सांगितलंय यस मी इथे मात्र तयार आहे, आणि त्याने षटकार मागच्या बॉलवरती त्याने दाखवलाय. प्रसाद आहे बॉलिंगच्या मार्गावरती, तेज तर्रार फास्ट अँड फ्युरियस बॅटची एज लागली गेली आहे, फिंगर ऑन आहे, पंचांचा इशारा आलाय, फलंदाज बाद आहे. 1 मोर विकेट डाऊन. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ. राजाराणी घोट क्रिकेट संघ इथे गोलंदाजी करता आपण पाहतो, परंतु त्या संघाचे पुरस्कार त्या संपूर्ण सीझनभर बालाशेठ धुमाल यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि आता खरं तर 16 धावेची गरज आहे. काय कमालीचा चेंडू खरं तर इथे प्रसाद पाटीलनं दाखवला गेलाय. ज्या फलंदाजानं विजयाची आशा पल्लवित केली त्या कौशलला बाद केले. नवीन फलंदाज राजेश केणे आलेत, 6व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. 4 बॉल 16ची गरज. नेक्स्ट बॉल वेल लेफ्ट अगदी वेल लेफ्ट केलाय, पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट. कहाणी में एक वाटिस्ट. खरं तर हा टर्न करणारा, सामन्याला टर्न करणारा चेंडू ठरू शकेल का? जिथे 4 मध्ये 16 होते आता 4 मध्ये 15 राहिले गेलेत. वाईट बॉल दिला गेलाय, परंतु आय थिंक इथे फलंदाजाला थोडासा वेळ मिळाला गेलाय आणि त्या मिळालेल्या वेळेचा खरं तर या फलंदाजाला फायदा घ्यावा लागेल. 4-15चं समीकरण. हाफ ट्रॅकरचा चेंडू समोरच्या दिशेने ऑन साइडला टर्न केलाय, फक्त सिंगलचा हा निर्णय योग्य असेल का? इथे हे जरूर चेकआउट केलं जाईल, कारण का स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला प्रीतम केणी पाहायला मिळतोय. जर प्रीतम केणीचा इथे या बॉलवरती धावा बनल्या नाहीत तर आय थिंक ते सिंगल फार माघार येणार आहे, कारण का इथे 2 धावा आरामात बनल्या असत्या. परंतु स्ट्रायकर एंडला प्रीतम असायला हवा हे खरं तर पाठीराख्यांचं म्हणणं होतं आणि प्रीतमला स्ट्रायकर एंडला ठेवलं गेलंय ते पेटाली टीमच्या वतीनं. परंतु काय घडणार येणाऱ्या चेंडूवरती अगदी गरज आहे ती म्हणजे 14 धाव्यांची. नेक्स्ट बॉल उडवला चेंडूला, उंच उंच गेला, लांबी किती आहे? लांबी कमी राहिली गेली आहे आणि फटका फसला गेलाय. मी उल्लेख केला होता की इथे मात्र प्रीतम काय करणार या बॉलवरती आणि फटका फसला, फलंदाज बाद आहे. दोन चेंडू शिल्लक आणि 14ची गरज आहे. काय एखादा दैवी चमत्कार पेटाली टीमला या मॅच मध्ये घर वापसी करून देईल का? काय एखादा खराब चेंडू इथे मात्र गुड टीमला घर वापसीचा रस्ता करून देईल का? कारण का ज्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली, खरं तर तिसरं षटक प्रणय पाटीलचं राहिले. काय कमालीचं षटक, 8 धावा मस्ट नेटेड गोलंदाजी करत ती राहिली गेली आणि त्याच्या पाऊलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज प्रसाद पाटील. 2 बॉल शिल्लक, 14ची गरज. चेंडू उडवण्याच्या नादामध्ये बॅटच्या टोल एंडला कॅचची नामी संधी, यष्टीरक्षकाने चुकी करणार नाहीये. रुपेशने टिपला झेल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद आहे. चांदण्याचे डोंगराव मुजबा देवीनी ठाण मांडीला, चांदण्याचे डोंगराव मुजबा देवीनी ठाण मांडीला, चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला, चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. सामन्यामध्ये मजा नाही आता, कारण का 1 बॉल शिल्लक आहे, 14ची गरज आहे. एकामध्ये 14 आजपर्यंत कधी बनला नाही का? बनला जातील का या बॉलमध्ये? का या मॅच मध्ये एखादा नवीन विकेट प्रस्थापित केला जाईल का? नवीन फलंदाज तयार आहे. 1 बॉल 14ची गरज. सामना फिनिश आहे. राजा राणी घोट संघानं या द्वितीय फेरीतील सामना हा जिंकला गेला आणि 3ऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. अभिनंदन राजा राणी घोट संघ आणि हार्ड लाईक पेटाली संघ. थँक्स. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये घोट गावातील नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर बालाशेठ धुमाल यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थात राजाराणी घोट क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. 3ऱ्या फेरीमध्ये